नमस्कार, आरपी रेसिपी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण इथे बनवणार आहोत समुद्राचं सोनं म्हणून ओळखली जाणारी ही मच्छी म्हणजेच मांदेली। काही ठिकाणी यांना सोनी मांदेली सुद्धा म्हटलं जातं। आज आपण सुक्या मांदेल्यांचा झणझणीत असा कालवण बनवणार आहोत। त्यासाठी आपण इथे ही सुकी मांदेली घेतलेली आहे। ती मांदेली पूर्णपणे सुकलेली आहे। तर आपल्याला पहिलं या मांदेल्यांमध्ये गरम पाणी घ्यायचं म्हणजे ही वरची जी काही खवलं आहेत ना ही सर्व निघून जातील। पण आता मांदेल्यांमध्ये गरम पाणी घेणार आहोत। आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे। तर आपण ह्यामध्येच गरम पाणी घेऊयात। इथे आपण हे गरम पाणी घेतलेलं आहे। गरम पाण्यात आपल्याला 5 ते 10 मिनिटांसाठी मांदेली ठेवून घ्यायची आहेत, म्हणजे त्याच्यावरची खवलं ना गरम पाण्यामधून निघून जातात। आपण आता गरम पाणी घेतलेलं आहे। हे पहा, आता ही थोड्या वेळात ना ही सर्व मांदेलं फुलली जातील आणि त्याच्यावरची सर्व खवलं लगेचच निघतील। इथे आपल्या आता 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। हे पहा, मस्तपैकी अशी मांदेली फुललेली आहेत आणि याच्यावरची सर्व खवलं ही पहा अशी लगेच निघतायत गरम पाण्यामुळे। तर आपल्याला आता ही याच्यावरची सर्व खवलं आहेत ना ही काढून घ्यायची आहेत। हे पहा, अशा प्रकारे आपण ही सर्व खवलं काढून घेऊयात। गरम पाण्यात टाकल्या ना लगेच मांदेली फुलतात, त्यामुळे ही सहजपणे खवलं निघली जातात। तर आपण इथे सर्व खवलं काढून घेऊयात। सर्व मांदेल्यांची वरची खवलं काढून घेतलेली आहेत। पूर्णपणे आपण सर्व मांदेली साफ करून घेतलेली आहेत। तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया। आपण इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आपली कढई सुद्धा चांगली तापलेली आहे। त्यामध्ये आपण आता तेल घेऊयात। इथे आपण 2 ते 3 चमचे होईल इतकं तेल घेतलेलं आहे। तेल सुद्धा आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे। इथे आपलं आता तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे। त्यामध्ये आपण पाव चमचा हिंग घेतलेला आहे। हिंगासोबतच आपण इथे बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे। आपण इथे एक कांदा मोठा बारीक चिरून घेतलेला आहे। सुक्या मच्छीचा रस्सा करताना त्यामध्ये ना कांद्याचं प्रमाण जरा जास्त घ्यायचं, म्हणून इथे आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता कांदा सुद्धा आपल्याला चांगल्या तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे। आपला इथे आता कांदा तर थोडाफार शिजलेला आहे। त्यामध्ये आपण आता घेणार आहोत ठेचलेला लसूण। इथे आपण ठेचलेला लसूण घेतलेला आहे। सुक्या मच्छीचा रस्सा करताना लसूण त्यामध्ये पूर्णपणे ठेचून घ्यायचं, म्हणजे मस्तपैकी असा आपला रस्सा लागतो। इथे आपण आता कांद्यासोबतच लसूण सुद्धा पूर्णपणे शिजवून घेणार आहोत लालसर होईपर्यंत। इथे आपला आता कांदा आणि लसूण तर शिजलेला आहे। त्यामध्ये आपण घेणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो। कांदा आणि लसणासोबतच आपल्याला टोमॅटो सुद्धा चांगला शिजवून घ्यायचा आहे। इथे आपण आता टोमॅटो सुद्धा कांदा आणि लसणासोबतच शिजवून घेऊयात। इथे आपला आता कांदा आणि टोमॅटो चांगला शिजलेला आहे। टोमॅटो आपल्याला पूर्णपणे नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। तर इथे आपला कांदा आणि टोमॅटो चांगला शिजलेला आहे। ह्यामध्ये आपण आता मसाले घेऊयात। इथे आपण घेतलेली आहे पाव चमचा हळद, 2 चमचे आपला आगरी कोळी घरगुती लाल तिखट मसाला। इथे आपण 2 चमचा मसाला घेतलेला आहे। इथे आपण घेतलेला आहे आपला घरगुती आगरी कोळी गरम मसाला। इथे आपण घेतलेले पाव चमचा धणेपूड। आपण इथे हे सर्व घरगुती मसाले घेतलेले आहेत। आता मसाले सुद्धा आपण मस्तपैकी कांद्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपण ह्यामध्ये मांदेली घेऊयात। इथे आपण जी मांदेली गरम पाण्यामध्ये ठेवलेली होती त्यांची वरची खवलं काढून ती मांदेली घेतली आणि सोबत बटाटा सुद्धा घेतलेला आहे। आता आपण मांदेली आणि बटाटा सुद्धा मस्तपैकी कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात। मांदेली ना आपल्याला चांगली गरम पाण्यामध्येच पहिली भिजवून घ्यायची आहेत, म्हणजे त्याच्यावरची सर्व खवलं असतात ते निघून जातात। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बटाट्यासोबत वांगा घेतलात तरी सुद्धा चालेल। आपण इथे फक्त बटाटाच घेतलेला आहे। आता आपण ह्यामध्ये पाणी घेऊयात रश्श्यासाठी। आपण इथे रश्श्यासाठी पाणी घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल ना तेवढं तुम्ही पाणी घ्या। आपण इथे 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे। आता आपण मस्तपैकी सर्व मच्छी मिक्स करून घेऊयात। इथे आपण रश्श्यासाठी पाणी तर घेतलेलं आहे। तर आता आपण हे वाफेवर मस्तपैकी शिजवून घेऊयात। आपण आता यावरती झाकण ठेवून घेतोय। इथे आपण आता झाकण ठेवून घेतलेलं आहे। 9 ते 10 मिनिटं आपल्याला चांगला हा रस्सा उकळवून घ्यायचा आहे। इथे आपले आता 10 मिनिटं झालेले आहेत। आपण आता ह्यावरचं झाकण काढून घेतोय।
इथे आपल्या मांदेल्यांच्या रश्श्याला मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे आणि आपला इथे बटाटा सुद्धा चांगला शिजलेला आहे। ह्यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ आणि काहीतरी आंबट घेऊया। इथे आपण घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि इथे सुक्या मच्छीचा रस्सा असल्यामुळे आपण इथे सुकवलेले बाठे घेतलेले आहेत आंब्याचे, कारण बाठ्यांमुळे मस्तपैकी असा आंबटपणा येतो। तर आता आपण ह्यामध्ये बाठे आणि मीठ सुद्धा चांगला मिक्स करून आता परत एकदा आपण 2 ते 3 मिनिटांसाठी उकळी काढून घेऊयात, म्हणजे पूर्णपणे बाठ्यांचा आंबटपणा आपल्या मांदेल्यांच्या रश्श्यामध्ये उतरला जाईल। आपण आता परत एकदा 2 ते 3 मिनिटांसाठी ह्यावर झाकण ठेवून घेतलेला आहे। इथे आपले आता 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। आपण परत एकदा ह्यावरचं झाकण काढून घेतोय। आपण इथे आता ह्यावरचं झाकण तर काढून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी असा झणझणीत आपला इथे रस्सा तयार झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात। इथे आपण घेतलेली आहे भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। मस्तपैकी अशी आपण आता इथे कोथिंबीर तर घेतलेली आहे आणि एकदम झणझणीत आपला इथे सुक्या मांदेल्यांचा रस्सा, ज्याला समुद्राचं सोनं असं ओळखलं जातं, अशा सुक्या मांदेल्यांचा रस्सा तयार आहे। दिसायला सुद्धा खूप छान दिसतोय आणि सुगंध तर खूपच छान सुटलेला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।